नमस्कार. आज इयत्ता 10वीच्या मुलांना निरोप देण्यात आला. त्यामधलाच काही हा क्षण होता. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या, ते पहा. तरीने भावपूर्ण निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं, तर थोडं हसायचं सुद्धा असतं. जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावरती आणायचं नसतं. निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हात हातात, केवळ स्पर्श सांभाळायचं असतो मखमली हृदयात. गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधून साथ. मग अशा पद्धतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाची सुरुवात ही माता सरस्वतीला पुष्पहार घालून श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न झाला. स्वागतम् सुस्वागतम् स्वागतं सुस्वागतं हो तोराले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे. स्वागतं सुस्वागतं राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. मंगलदिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. मंगलदिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं हो थोराले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे. द्या गुरुजन पालकांनो कौतुकाची थाप हो. द्या गुरुजन पालकांनो कौतुकाची थाप हो. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं हो देव आले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे. स्वागतं सुस्वागतं. मान्यवरांचे शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत संपन्न झाले. यानंतर आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल वेगवेगळे त्यांचे मत या ठिकाणी मांडले. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेला माझ्या 10वीच्या मुलांचा निरोप समारंभ म्हटलं की दुःख आणि सुख ह्या दोन्ही बाजूच आल्या. कारण का आमच्यासोबतचा सहवास आज त्यांचा संपणार होता आणि त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये म्हणजे ते कुठेतरी चांगल्या वळणावरती आज जाणार होते आणि चांगल्या मार्गावरती ते जाणार होते. यासाठी आम्ही उत्साहात त्यांचं स्वागत देखील करत होतो. त्यांच्याकडून आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी सुंदर असं गिफ्ट या ठिकाणी दिलं. फोटोसेट झाला आणि नंतर सर या समोर गोरे सर, खोशे सर. सुंदर असं गिफ्ट या विद्यार्थ्याकडून आपल्या शाळेसाठी देण्यात आलं होतं आणि खरोखरच याचा गिफ्टचा सुंदर असा शाळेमध्ये वापर करण्यात येईल त्याच्यासोबत आम्ही सुंदर असे फोटो काढले. यानंतर आपले खैरे सरांनी विद्यार्थ्यांना पॅड देखील दिले. त्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आणि सुंदर अशा मनसोक्त या ठिकाणी जेवणाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
मस्तपैकी जेवण झाल्याच्या नंतर सुंदर असे फोटोशूट करण्यात आले, कारण का त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार होत्या. आमच्या स्टाफचा देखील फोटो काढण्यात आला आणि अशा पद्धतीने कार्यक्रम संपला. जय हिंद.